टीव्ही इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे, कारण ती तुमच्या घराघरात पोचते आणि तुमचं मनोरंजन करते. इथे खूप पैसा आहे, प्रसिद्धी आहे, पण त्याचबरोबर त्याची काळी बाजू पण आहे, जी सातत्याने एबीपी माझानं तुम्हाला दाखवली. आणि आता आणखी एक नवीन इश्यू आलेला आहे. तो इश्यू असा आहे की तुम्हाला हा कलाकारांचा इश्यू आहे, जो खूप महत्त्वाचा विषय आहे, की तुम्हाला सिरियलमध्ये घेतलं जातं. घेताना तुम्हाला असं सांगितलं जातं की तुमचं पेमेंट जे आहे ते 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर करू, पण त्याला महिनोन-महिने उलटतात, पण पेमेंट होत नाही. एक प्रकारचं हे कलाकारांचं शोषण आहे असं मला वाटतं, आणि या विरोधात कलाकार हळूहळू का होईनात पण बोलू लागले आहेत. यापैकी एक मोठं उदाहरण आहे अमृता संतचं. थेट मुद्द्याकडे जाऊया. हा नेमका इश्यू काय आहे हे तू आम्हाला सांग. प्रेमा तुझा रंग कसा या शोसाठी मी सप्टेंबरमध्ये 7, 8, 9 तारखांना शूट केलं. त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी आधी न सांगता त्यांनी नाईट शिफ्ट ठेवली आणि ती अख्खी नाईट शिफ्ट शूट करायला लावली. त्यावेळेला सुद्धा मी त्यांना सांगितलं होतं की मला ह्याचे पूर्ण पैसे हवेत शिफ्टचे. तर हो नाही करत त्यांनी अर्धी शिफ्टचे पैसे द्यायला ते लोक तयार झाले. त्यांचा जो प्रोडक्शन मॅनेजर होता त्याच्याबरोबर माझं पहिल्याच दिवशी वाजलं, कारण मी शांतपणे मेकअप रूममध्ये बसून सीन वाचत होते आणि तो येऊन अत्यंत वरच्या पट्टीत आणि अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये मेकअपमन आणि हेअर ड्रेसर यांच्याशी बोलत होता. तेव्हा मी त्याला म्हटलं की हे ऐकवतही नाही आहे, तुम्ही प्लीज बाहेर जाऊन त्यांच्याशी बोला, कारण मी सीन वाचते. त्यावर तो म्हणाला मुझे सिखाएगी मेरा काम कैसे करना चाहिए. मग मी म्हटलं की नको आपण हे. मी त्यांना म्हटलं की तुमची अडचण होऊ नये, तुम्ही दुसरं कोणाला बोलवू शकत असाल तर बघा. मग त्या लोकांनी, तिकडचे जे मेन क्रिएटिव्ह वगैरे होते त्या लोकांनी मला थांबवलं. ते सगळं झालं. त्याच्यानंतर काम करून एपिसोड येऊन गेला. माझं मला वाटतं 15 सप्टेंबरच्या आसपास झाला असणार आहे. आणि कारण 1 किंवा 2 आठवड्यात मॅक्स होतो तो. आणि त्याच्या नोव्हेंबरमध्ये माझं पेमेंट येणं होतं, तर आलंच नाही. बरं त्याच्यानंतर डिसेंबर गेला. बरं फोन करते मी कॉन्स्टंटली देवल मोदी या माणसाला, कारण त्याचाच माझ्याकडे नंबर की ह्या पैसे मागायचे तर फोन करा. तो प्रोडक्शन हाऊसचा माणूस आहे आणि कदाचित तो पण प्रोड्युसर असणार असा माझा अंदाज आहे, मला नक्की माहिती नाही. तर त्या माणसाने फोनच उचलले नाही. प्रोडक्शन हाऊसमधल्या कुठल्याही 1-2 नंबर होते माझ्याकडे, कोणीही फोन उचलत नव्हतं. करता आत्ता जानेवारीमध्ये त्या लोकांनी रिप्लाय केला. मी फोन केला आणि उचलला गेला समोरून. सो ते म्हणाले हां आम्ही करणार आहोत पेमेंट, तुम्ही काळजी करू नका, पेमेंट देण्यात येईल. म्हटलं चला. पुन्हा मी शांत झाले. त्याच्यानंतर पुन्हा एका माणसाचा मला फोन येतो प्रोडक्शन हाऊसमधनं, वो आणि फोर्सफुली मला अक्षरशः 20% डिस्काउंट तुम्हाला द्यावंच लागेल, नाहीतर जवळपास धमकी की नाहीतर तुमचं पेमेंट नाही होणार, कारण सगळेच देत आहेत. तेव्हा माझा इतका संताप झाला. म्हणजे जवळपास 17 ते 18 तास तुम्ही जेव्हा दिवसाचे काम करता, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं 100% देतात, की ह्याच्यामध्ये मला ॲक्टर म्हणून माझं समाधानही मिळालं पाहिजे आणि मी माझा जॉब करेक्ट केला पाहिजे. लोकांचा वेळ वाया नाही गेला पाहिजे. प्रोडक्शनबद्दल विचार करतो की ह्यांचे दिवसातला एवढे पैसे लागलेले असतात. हे सगळं केल्यानंतर तुमचा एपिसोडही येऊन जातो, पण माणसांना, लोकांना ज्यांनी काम केलं त्यांनी पैसे नाही घ्यायचे स्वतःचे, किंवा तेवढी ड्युटी नाही की त्यांना आपण जबाबदार, आपण ही काम केलं आहे जबाबदारीने समोरच्याचे पैसे दिले पाहिजे. एवढी कर्टसी का नाही आहे? मग हे एक्सप्लॉयटेशन नाही आहे का? पण लोकांच्या हे लक्षात येत नाही आहे की जर तुम्ही आवाज उठवला नाहीत, जर तुम्ही त्यांच्या ह्या सगळ्या दबावाला ओके म्हणत राहिलात आणि सहन करून करत राहिलात की एक दिवस मला माझ्या हिशोबाने गोष्टी होतील, तो दिवस नाही येणार.